5-6 वर्ष अगोदर अनिल भाऊ माझ्याकडे एक जण शेतकरी आला, पण मला नाव दरशे काढायच्या यादीत आलं नाही. म्हटलं काहून आलं नाही, मलाही समजलं नाही. बरं मी ज्याच्या ट्रॅक्टरवर कामाला आहे म्हणे भाऊ, त्याचं नाव आलं म्हणे मालकाला, मला आलं नाही. निवड चुकली आणि घडकून मालकाला गेलं. तुमच्या अजूनही लक्षात नाही. असा हा सगळ्या घोळातून तुम्ही खरं तर बाहेर निघाले आणि अतिशय चांगली, मला वाटते भाऊ तोरसेकरांचे मी बरेच लेख शेतकऱ्यांवर त्याच्यावर आपण बरेच आम्ही वाचले, माने साहेब असेल, आणि मतभेदही नाही, मनभेद बी नाही. वाटलं मंडळचा एखादा माणूस असेल पण ते पण तुम्ही ठेवलं, नाही तर आम्ही पार्टीवाले सगळे पार्टीशिवाय काही करतच नाही. तुम्ही योग्य बिलकुल सगळ्याला समान, आता समान आणि समानता, सर्व धर्म समभाव, आता हा विषय संपलेला आहे. आणि तुम्ही त्याच्यात मराठी, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे, तुमचं नाव अनिल अग्रवाल, अजून समजलं. आणि त्या राज ठाकरेंना मी हे पत्रिक पाठवून दिली. काम किती निस्वार्थ आणि आम्ही पाहतो किती चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आजकाल तर धर्म आणि जातीच्या झेंड्यावर घोडे गध्याच्या स्पीडमध्ये धावायला लागतो. म्हणजे फक्त त्याच्यावर झेंडा लावायचा आणि झेंडा लावला त्या घोड्याचं कधी गदवून काही सांगता येत नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्ही मराठी पत्रकाराचा अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वीकारलं, म्हणजे आमच्यासाठी अतिशय, या मराठी मनासाठी खरं तर फार महत्वाचं आहे. मत विभागणी मनोविभागणी नाही झालं तर मग अतिशय तो कार्यक्रम अधिक गोड होतं. आणि मग अशा सगळ्या याच्यामध्ये पत्रकारिता काय ताकद असतं मला माहित आहे. माझ्यासारख्या बगर पक्षाच्या, बगर राजकीय आम्ही पाहतोय घराणेशाहीचे, आमचा बापदादा ग्रामपंचायतीची निवडणूक लढला नाही, इव्हन निवडणूक काय असत ते पाहिलं नाही, पक्ष तर कोसं दूर होते, कोणत्याही अनिल भाऊ मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. दोन आहे कारण त्यांनी बोललं पाहिजे, तुम्ही छापलं पाहिजे. आणि असा कुठलाही पाठिंबा न घेता, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप किंवा शिवसेनेचा पाठिंबा न घेता माझ्यासारखा कार्यकर्ता 20 वर्ष आमदारकीच्या या सगळ्या याच्यामध्ये निवडून येतं. याचं मुख्य कारण म्हणजे पत्रकारिता आणि पेपर आहे. तर आमच्या बातम्या येणं आजच्या काळात कठीण आहे हो. एवढी कठीण अवस्था आहे का एका संपादकानं असं म्हटलं आहे कि पहले पेपर छापता था बाद में बिकता था, अभी पहले पेपर बिकता है बाद में छापता है. या सगळ्या अशा विचित्र अवस्थेमध्ये, संभ्रमात असणाऱ्या अवस्थेमध्ये, ते काही पत्रकारीमध्येच नाही, सगळ्या याच्यामध्ये आहे. सभी सिस्टीम में वांधा आहे, एका ज्याच्यात वांधा थोडा आहे. सगळ्या व्यवस्थामध्ये असं सगळं बिघडलेल्या गणितामध्ये एक चांगली लेखणी करणाऱ्या पत्रकारांचा जेव्हा पुरस्कार दिला जाते ते फार महत्वाचं. म्हणजे चांगल्या काळात लिहिणं, सगळी व्यवस्था व्यवस्थित असताना लिहिणं ही गोष्ट अलग आहे. जिसके जब में पैसा नहीं और दान देता है तो उसका नाम बड़ा होता है. अंदाने अबानी से क्या कर रहा है लगाव है. अबानीना अदानीनं किती काही दान केले तर त्याला फार महत्व नाही आहे. आणि म्हणून ज्या पत्रकारांना हा पुरस्कार भेटला, मला माहिती आहे, मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो आणि आनंदराव अडसुळांनी मला कर्मवीर नावाचा एक पुरस्कार दिला होता कार्यकर्ता.
मी त्या कर्मवीर या शब्दाला जगण्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि प्रचंड ताकदीनं उभं राहिलो. एका पुरस्कारानं काय परिवर्तन होतं आणि माणूस किती वेगानं धावतं हे मी स्वतः अनुभवला. आणि याची फार गरज असतं अनिल भाऊ. आणि ही खऱ्या अर्थानं तुम्ही पूर्ण करण्याचं काम केलं म्हणून तुमचे आभार मानावं तेवढे कमीच आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आणि तुमच्या या उपस्थितीमध्ये सुद्धा खरं तर अधिक त्याचा अभिमान आणि त्याचा खरं तर आम्ही पाहतोय मान या कार्यक्रमाचा वाढवलेला आहे. आणि म्हणून मी या सगळ्या कार्यक्रमाला खरं तर हा कार्यक्रम अधिक चांगला कसा होईल त्यासाठी आमच्याकडून काय करता येईल. माझ्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ पंजाबराव देशमुखांच्या नावाने एखादा पुरस्कार जर देता आला तर तो सुद्धा मी देईल. कारण आता तलवारीपेक्षा मला असं वाटते का लेखणीवाल्यांचं महत्त्व वाढलेलं आहे. शब्द धारदार आणि लेखणी आणि त्या ताकदीनं जर चालायला लागले तर सत्य मांडण्याची ताकद संपत असताना खऱ्या अर्थानं आपण हे उचललेलं पाऊल अधिक दमदार आहे, अधिक चांगलं आहे. कारण जेव्हा संपलेलं असतं अंधारात एखादा लहान दिवा जरी घेऊन आला तर त्याचा आनंद आणि त्याचा सहारा जेवढा भेटतं जे काही परिवर्तन करण्याचं काम करतं या काळात या पत्रकारितेची खूप गरज आहे. पूर्वीच्या काळापेक्षाही आताच्या काळामध्ये याची फार जास्त गरज आहे. आणि मग अशा काळात आपण जे काही ही सत्र चालू केलं हा कार्यक्रम सुरू केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आमचे काळमेघ दादाने त्यांनी पण इथे मार्गदर्शन केलं आणि मी तसा कळू असल्यामुळं थोडं कळू बोलण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहतो. कारण आडनावाले शोभसं वागलंच पाहिजे. आणि बच्चू आहे त्याच्यानं तो अधिकारी आहे. दोनही गोष्टी माझ्या मायाची उपकारच आहे. माझ्या म्हणजे असं लंबालचक नाव नाही ठेवलं अरे भाऊ, लहानसं नाव ठेवलं. आणि म्हणून या बच्चू नावाला आपण इथं बोलावलं आणि मला दोन शब्द बोलण्याचाही खरं तर तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल अनिल भाऊ आपले आभार. आणि तुम्ही निश्चितच या मराठी मनाचं गौरव आपण निश्चितच अधिक मोठा करेल. तुमच्या त्या याच्यामध्ये अमरावती जिल्हा मराठी पत्रकाराचं अधिक अक्षर मोठं करा म्हणजे मनभेद आणि मतभेद करणाऱ्या लोकांपासून थोडंसं अधिक चांगलं होईल असंही खरं तर आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि हे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.